तर क्वेश्चन असा आहे, हा आहे पेज नंबर 260 वर नोट्सच्या. क्वेश्चन नाही, एक्झाम्पल 8. अ पार्टिकल वेज a particle weighs 120 Newton on the surface of Earth. On the surface of Earth. At what height above the Earth's surface? At what height above the Earth's surface will its weight be 30 newtons? Will its weight be 30 newtons? The radius of Earth is 6,400 kilometers. ठीक आहे. आवाज वगैरे सगळ्यांना व्यवस्थित येतोय? स्क्रीन दिसत आहे व्यवस्थित? काही प्रॉब्लेम असेल तर चॅट मध्ये मेसेज करा. ठीक आहे. आता बघा, सोल्युशन बघा याचं. जो वेट आहे तो आहे mg, वेअर m, छोटा m इज मास ऑफ बॉडी. दिस इज वेट. पण तो वेट काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण ऍज पर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? जी mass of earth, capital M, gmm upon radius of earth, the whole square, where r equal to radius of earth and capital M equal to mass of earth. Okay. आता हा जो फॉर्म्युला मिळाला मला की mg is equal to gm upon r square, this is for surface of earth. ओके. आता आपण बघू फॉर हाईट. फॉर हाईट h above the surface of earth, what will be weight of the body? Weight of the body will be mgh, where what is gh? Acceleration due to gravity at a height h above the surface of earth. But what is that equal to? gmm upon, आता त्याचा डिस्टन्स जो आहे सेंटर ऑफ अर्थ पासून तो आहे r प्लस एच द होल स्क्वेअर. व्हॉट इज r प्लस एच? डिस्टन्स ऑफ बॉडी फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. ओके. आता बघा, हा जो आहे हा mgh काय आहे? वेट ऑफ बॉडी ऍट अ हाईट h. आणि हा mg काय आहे? वेट ऑफ बॉडी ऑन सरफेस ऑफ अर्थ. व्हॉट इज w? वेट ऑफ बॉडी ऑन सरफेस ऑफ अर्थ. And what is wh? It is weight of body
at a height h above the surface of earth. आता याच्यात त्यांनी दोन आपल्याला क्वांटिटी दिल्या. काय दिलाय? 120 न्यूटन इज द वेट ऑन अर्थ. हा आहे 120 न्यूटन्स. आणि 30 न्यूटन ऍट अ हाईट एच अबोव सरफेस ऑफ अर्थ. हा आहे 30 न्यूटन्स. तर जर मी ह्या इक्वेशनला ह्या इक्वेशनने डिवाइड केला तर मला काय मिळेल? डब्ल्यू अपॉन डब्ल्यू एच इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय, म्हणजे डिवायडेड बाय धिस म्हणजे मल्टिप्लाइड बाय रेसिप्रोकल GMM अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर. हा कटला पूर्णपणे. तर हा झाला आर प्लस एच अपॉन आर चा स्क्वेअर विच इज डब्ल्यू अपॉन डब्ल्यू एच. पण डब्ल्यू किती आहे? 120. डब्ल्यू एच किती आहे? 30. 34 जा. तर आर प्लस एच अपॉन आर काय राहील? याचा स्क्वेअर रूट म्हणजे 2. तर आता याची गंमत बघा कसं करायचं. याला आर अपॉन आर प्लस एच अपॉन आर इज 2. तर हा 1 आहे. 1 प्लस एच अपॉन आर इज 2. So h upon r is 2 minus 1, which is 1. So h is equal to r. So at what height above surface of earth will gravitational acceleration be that much? When h is equal to r. म्हणजे h ची व्हॅल्यू काय राहील? r. r किती आहे माझा? 6400 किलोमीटर्स. ठीक आहे. ओके. आता सर नाही समजलं ते आर प्लस एच अपॉन आर पासन. इथून हो. व्हॉट इज a प्लस b अपॉन आलं होतं का? रूट 4 कसं आलं तर सर ते? इथून हो हो हो. r प्लस h अपॉन r द होल स्क्वेअर इज इक्वल टू 4. कसला तरी स्क्वेअर 4 आहे. तो कोण आहे? 2. कळलं आता? हो सर. a plus b upon c is a upon c plus b upon c. तो इथे अप्लाय केला मी. ओके, जमलं? तर आता आपण बघू थ्रस्ट अँड प्रेशर. काय बघू आपण? थ्रस्ट अँड प्रेशर. काय थ्रस्ट अँड प्रेशर? थ्रस्ट सगळ्यात पहिले आपण बघू थ्रस्ट. व्हॉट इज थ्रस्ट? फोर्स acting on an object perpendicular to its surface. Perpendicular to its surface. म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे आणि असा माझा फोर्स ऍक्ट होत आहे आणि हा माझा ऑब्जेक्टचा सरफेस आहे, तर हा थ्रस्ट नाही आहे. पण हा जो फोर्स ऍक्ट होईल, आता लालनी दाखवतो मी, हा थ्रस्ट आहे. ओके. आता थ्रस्ट चा जो इफेक्ट आहे, इट डिपेंड्स ऑन एरिया ऑफ ऍक्शन. म्हणजे किती एरियावर तो अप्लाय होत आहे. ओके ओके. म्हणजे किती एरियावर तो ऍक्ट होत आहे, दॅट विल डिसाइड द इफेक्ट ऑफ द थ्रस्ट. ओके. तर एक मिनिट, युगांचा एक मेसेज आहे.
त्याला रिप्लाय करून देतो मी. तर थ्रस्टचा जो युनिट आहे, युनिट ऑफ थ्रस्ट इज इक्वल टू युनिट ऑफ फोर्स, म्हणजे न्यूटन. ओके. आणि थ्रस्ट जो आहे तो वेक्टर आहे. ओके, फाइन. तर थ्रस्ट काय आहे? इट इज द फोर्स विच इज ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द बॉडी. व्हॉट इज थ्रस्ट? फोर्स ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द बॉडी. मग प्रेशर काय आहे? प्रेशर is the force acting perpendicular on a unit area of the object. म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला काय येणार? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पण फोर्स अपॉन एरिया याच्यात एक गोष्ट आपण समजलं पाहिजे की हा फोर्स परपेंडिक्युलर ऍक्ट होत आहे, आणि परपेंडिक्युलर ऍक्ट होणारा फोर्सचं नाव काय आहे? थ्रस्ट. दिस इज थ्रस्ट पर युनिट एरिया. तर आता प्रेशरचा युनिट काय असणार? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि हा जो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे याचं नाव आहे पास्कल. आणि हा झाला डिराइव्ह फ्रॉम द नेम ब्लेज पास्कल. आणि प्रेशर जो आहे तो स्केलर क्वांटिटी आहे. आणि 1 पास्कल काय आहे? 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर ते मग स्केलर क्वांटिटी कशी आहे? कारण त्याचं डायरेक्शन ऑलरेडी डिफिनेशन मध्ये आलेलं आहे. थ्रस्टचं पण तर मग आलेलं आहे सर. हो, पण थ्रस्ट जो आहे तो फोर्स आहे आणि फोर्स वेक्टर आहे. प्रेशर आहे तर फोर्सच आहे ना सर मग. पर युनिट एरिया ऍक्टिंग परपेंडिक्युलर सरफेस. म्हणजे समजा ह्या सरफेसवर असा फोर्स ऍक्ट होत आहे, तर हा फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे कारण डायरेक्शन डिसाइडेड आहे. बरोबर आहे? ओके, फाईन. हा जो फोर्स ऍक्ट होतो आहे हा परपेंडिक्युलर फोर्स आहे आणि त्याची डायरेक्शन डिफाइंड आहे. वेक्टर क्वांटिटी तेव्हा असते जेव्हा डायरेक्शन व्हेरी होऊ शकते. पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. पण हा जो फोर्स आहे, प्रेशर साठी जो थ्रस्ट आहे, जो फोर्स आहे, तो फोर्स कसा ऍक्ट होतोय? तो परपेंडिक्युलर ऍक्ट होतोय, हे डिफाइंड आहे. आता तुला मी एक एक्झाम्पल देतो, ठीक आहे? वर्क डन, आपण जेव्हा वर्क करू आपण, इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. But what is energy? It is capacity to do work. तर आपण आता नाही म्हणत पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी. एनर्जी आहे की नाही आहे एवढंच समजतो आपण. तर वर्क हा स्केलर क्वांटिटी आहे, पण फोर्स तर वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. मग वर्क डन कसा आला स्केलर? त्याची डेफिनेशन आहे तशी, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग तो स्केलर का येतो याची डेफिनेशन 11वीत आहे. समजलं? कळलं? हो सर. हो. ठीक आहे. तर आता आपण बघितलं की प्रेशर काय आहे. प्रेशर काय आहे? थ्रस्ट पर युनिट एरिया. ओके.
आता याच्या फॉर्म्युलावरून काय समजू शकतो आपण? प्रेशरच्या फॉर्म्युलावरून काय समजू शकतो आपण की प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. When area changes, pressure changes. For same force. जर एरिया वाढला तर प्रेशर कमी होईल. जर एरिया कमी झाला तर प्रेशर वाढेल, कारण हा फ्रॅक्शनचा कॉन्सेप्ट झाला ना. ओके, हो. फाईन. तर आता एक सिली प्रश्न आहे. तो प्रश्न काय म्हणतो की फोर्स आहे 200 न्यूटन्स आणि एरिया आहे 4 मीटर स्क्वेअर. मी जाऊन सांगतो. तर प्रेशर काय आहे? प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. दिस इज सो सिंपल. 50 न्यूटन मीटर, 50 पर पास्कल. मीटर स्क्वेअर. पर मीटर स्क्वेअर. ओके, फाईन. आता एक चांगला प्रश्न आहे. एक वुमन आहे, ती वेअर करत आहे शार्प हील्ड सँडल. तिचा मास आहे 60 kg आणि एरिया ऑफ वन हील आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड pressure exerted on the ground when she stands on one heel. ट्राय करा. जेव्हा ती बाई फ्लोअरवर उभी आहे हिल्स घालून, तर तेव्हा फ्लोअरवर काय ऍक्ट होईल? तिचं वेट, जो फोर्स विल बी इक्वल टू वेट ऑफ द वुमन. तो वेट किती राहील? mg 60 इंटू सपोज 10 न्यूटन्स, म्हणजे 60 इंटू 10 एवढे न्यूटन्स. ओके, हा 10 काय आहे? जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, फाईन. आणि एरिया किती आहे? चालते का की 9.8च घ्यावं लागेल? काही घेऊ शकता तुम्ही. 9.8 10 काही फरक नाही पडत. दिला नाहीये ना? दिलाय ऍक्च्युली, प्रॉब्लेम मध्येच दिलाय जी इज इक्वल टू 10. ओके, अच्छा. आणि एरिया किती आहे? एरिया आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर, विच इज 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर इज 1 अपॉन 100 मीटर. 1 अपॉन 100 मीटर, विच इज 1 अपॉन 100 वर 2 0 मीटर स्क्वेअर. कारण हा जो युनिट आहे न्यूटन, हा SI युनिट आहे. तर हा प्रॉब्लेम याच्यासाठी दिला की पहिले तर मास हा वेट नाही आहे, म्हणून मासला वेट मध्ये कन्वर्ट करा, आणि हा SI युनिट नाही, त्याला SI मध्ये कन्वर्ट करा. तर आता झालं आपलं प्रेशर. प्रेशर काय? फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया. तर 6 इंटू 10⁻⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा 6 इंटू 10⁶ पास्कल. ओके, हा झाला एक्झाम्पल 10.
नेक्स्ट लुक ॲट एक्झाम्पल 11. अजून एक एक्झाम्पल आहे तो बघून घेऊ आपण. A block of wood is kept on a tabletop. Okay. Mass of wooden block is 6 kg. आणि डायमेन्शन्स दिल्यात त्यांनी 50 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर इंटू 20 सेंटीमीटर हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. फिफ्टी सेंटीमीटर, 30 centimeters, 20 centimeters. ठीक है ना? Now, find the pressure exerted by the wooden block on the tabletop. It is made to lie on the tabletop with side of dimension 30 into 20. तर सपोज 30 into 20 चा डायमेन्शन त्याच्या टेबल टॉप वर आहे. आता हा जो 50 सेंटीमीटर आहे याला आपण 50 upon 100 मीटर इंटू 30 upon 100 मीटर इंटू 20 upon 100 मीटर. ओके. आता याचा मास आहे 6 kg, तर याचा वेट किती असणार? जी काय म्हणतो तो, जी बद्दल काही म्हटलं नाही आहे. ओके, तर जी आपण 9.8 घेऊन टाकू या केसमध्ये. 6 into 9.8 एवढा न्यूटन. प्रॉब्लेम मध्ये जी बद्दल काही म्हटलं नाही, आपण 6 into 10 पण घेऊ शकतो. 6 into 10 पण घेऊ शकतो न्यूटन्स. आणि जेव्हा तो 30A ऑप्शन मध्ये काय म्हणतो, when it is made to lie on the table with side of dimension 30 into 20. तर एरिया काय राहणार त्याचा? एरिया ऑफ कॉन्टॅक्ट किती राहणार? 30 upon 100 into 20 upon 100 meter square, which is 3 by 10 into 2 by 10 meter square, which is 6 by 100 meter square. हा काय झाला? एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. सो व्हॉट इज प्रेशर? फोर्स पर युनिट एरिया. फोर्स तर तेवढाच आहे. एरिया किती आहे? 6 upon 100 म्हणजे हा किती झाला? 1000 पास्कल. 1000 पास्कल म्हणजे 1000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बी. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे सेकंड केस मध्ये? व्हेन इट इज मेड टू लाय ऑन द सरफेस 50 by 30. किती? 50 by 30. 50 by 100 into 30 by 100, which is 5 by 10 into 3 by 10, which is 15 by 100. Okay. So pressure, what is pressure? Pressure is equal to force per unit area. Force तर तेवढाच आहे 6 into 10 upon area किती झाला? 15 into 100. 3 2 जा 6. असं नाही करू आपण, चुकलं माझं हे. ठीक आहे. हा 60 आहे. 15 4 जा 60, 400 पास्कल. आता तुम्ही रिअलाइज करता की जेव्हा माझा एरिया जास्त आहे तेव्हा माझा प्रेशर कमी झाला, आणि जेव्हा माझा एरिया कमी आहे तेव्हा माझा प्रेशर वाढला, कारण तो फ्रॅक्शनचा कॉन्सेप्ट लावला. ओके फाईन. सर मग आपण त्यांना म्हणू शकतो ना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून. हो हो हो, बिलकुल बिलकुल. त्याच्यात अजून एक कॉन्सेप्ट आहे. एवढं जो तू विचार केलास त्याच्यात फोर्स अपॉन एरिया इज प्रेशर, बट फोर्स इज एरिया इंटू प्रेशर. आणि फोर्स जर कॉन्स्टंट आहे तर एरिया इंटू प्रेशर, आणि हाच तर इन्व्हर्स प्रपोर्शनचा कॉन्सेप्ट आहे. इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये काय असतं? इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये काय असतं? ज्या दोन क्वांटिटीज आहेत, जर त्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे
तर त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट नसतो का? ओके फाईन, हो ठीक सर. आहे. तर इथं आपण थांबू आणि उद्या आपण थोडेसे प्रेशरचे ऍप्लिकेशन्स बघू आणि नंतर प्रेशर इन फ्लुइड्स बघू. उद्या पण जे लेक्चर आहे